नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, एप्रिलच्या पहिल्या 1 तारखेलाच जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तसे पाहिलं असता शेतकरी मित्र, आज 4 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे 1 एप्रिलला. तर शेतकरी मित्र, 1 एप्रिलला रत्नागिरी, सातारा, महाबळेश्वर, तसेच पिंपरी चिंचवड, मुंबईचा काही भाग, तसे इकडं पाहिलं असता कराड, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून आपल्याला सांगायचं म्हणजे जो हिरवा कलर आहे तो एकदम ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि नॉर्मल पाऊस त्या हिरव्या कलरमध्ये राहणार, हिरव्या कलर ज्या जिल्ह्यांमध्ये आहे त्या ठिकाणी. आणि जो पिवळा कलर आहे त्या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तरी आपण आपल्या जिल्ह्यातील पाहू शकता की कोणत्या भागामध्ये एकदम हिरवा आणि पिवळा कलर आहे. पिवळ्या कलरमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र सातारा, अंतनी, सांगली, अकलूज या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता सोलापूरला देखील पाऊस राहणार आहे. धाराशिव, तुळजापूर, अंबेजोगाई, बीड, निलंगा, लातूर, परळी या भागामध्ये देखील हा पाऊस आज 1 तारखेला 5च्या टायमाला राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस परत 8च्या टायमाला बीड, अंबेजोगाई, माजलगाव, परळी, लातूर, निलंगा, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट, बसवकल्याण, बार्शी, तसेच जामखेड, इंदापूर, अकलूज या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच सांगोला या भागामध्ये की आज रात्री 8च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर, पैठण, इकडं पाहिलं असता वैजापूर, शिर्डी या ठिकाणी देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला पाहिलं असता अकोला, बुलढाणा, मेकर या ठिकाणी खूप ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्या ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, परत 2 तारखेला देखील हा पाऊस 5च्या टायमाला पहाटे अकोला, कारंजा, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे. आणि खास करून सांगायचं म्हणजे 2 तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी तर नद्याला पाणी देखील येईल शेतकरी मित्र, आणि गारा देखील पडू शकतात. तसेच इकडं पाहिलं असता यवतमाळ, उमरखेडा, माहूरगड, पुसद, हिंगोली, वाशिम या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड, परभणी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता उदगीर, लातूर, परळी, माजलगाव, अंबेजोगाई, धाराशिव, बीड, बार्शी या भागामध्ये रेड अलर्ट दाखवलेला आहे शेतकरी मित्र, आणि एकदम जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच जामखेड, बार्शी या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. शिर्डी, मनमाड, नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच महाबळेश्वर, सातारा, अकलूज, कराड या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि त्या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 2 तारखेला 5:30च्या टायमाला जवळजवळ हा पहाटे देखील पाऊस होऊ शकतो आणि दिवसा देखील हा पाऊस राहण्याची, एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, हे झाला आय एम डी मॉडेलचा अंदाज. आणि शेतकरी मित्र, 2 तारखेला आणि 1 तारखेला तर पाऊस आहेच, परंतु 2 तारखेला एस-एम मॉडेल देखील सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला या भागामध्ये 2 तारखेला 6च्या टायमाला जोरदार पाऊस दाखवित आहे. तसेच शेतकरी मित्र, पाऊस रात्री 9च्या टायमाला देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. अकोला, खंडवा, जळगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, कन्नड, इकडे पाहिलं असता मेकर, बुलढाणा या भागामध्ये देखील, चिखली या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच खामगाव आणि इकडं पाहिलं असता चिखली, लोणार या भागामध्ये देखील रात्री 9च्या टायमाला 2 तारखेला खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सेलू, माजलगाव, बीड, केज, गेवराई या भागामध्ये, जामखेड या भागामध्ये देखील 2 तारखेला रात्री 9च्या टायमाला तुफान असा पाऊस राहणार आहे. आणि रात्री 11च्या टायमाला बीड, केज, कळंब, जामखेड, तसेच इकडं पाहिलं असता वडवणी, शिरूर, कासारा या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकदम तुफान पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. 2 तारखेला दिवसा आणि रात्री देखील हा पाऊस राहणार.
तसेच इकडं पाहिलं असता परतूर, पोखरी, जालना या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. मेकर, चिखली, बुलढाणा या ठिकाणी देखील रात्री 11च्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये देखील खूप कारंजा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. अकोटा तसेच अचलपूर या ठिकाणी देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. हा पाऊस रात्री 2 तारखेला हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जवळजवळ हा पाऊस सध्या तरी 4 तारखेपर्यंत पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. आणि रोजची रोज ताजी अपडेट पाहिल्यानंतरच आपणास लक्षात येईल की रोजच्या रोज वातावरणात काय बदल होतो आणि हा पाऊस किती दिवस राहतो आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे, हे रोजच्या रोजच्या ताज्या व्हिडिओमध्येच आपणास समजेल. तर शेतकरी मित्रांनो, 5 तारखेला विदर्भ साईडला जास्त पावसाची शक्यता आहे आणि 6 तारखेपासून थोडे वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु पावसाचे प्रमाण हे कमी होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस नसल्यास जमा राहण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. तरी पुढची अपडेट आल्यानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकू. तरी अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.